फुटलाय काहीला फुटतोय म्हणजे 3 महिन्यात असे मागे पुढे झाड आहेत सगळी. पण आपल्याला सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला कम्प्लिटली 3 महिने आंबा पुरतो खायला. म्हणजे जो आस्वाद आहे हा नाही काहीच नाही मनसोक्त आपण आहे पाहुणे आहे सगळ्याला वानोळे आहे सगळं आहे. आणि इथून पुढं जे आहे हे सगळं केशर आंबा आहे 1000 झाड. तर हे याचं बाई 4थं वर्ष आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं त्याला 5 टन माल निघाला. म्हणजे 120 रुपये किलोनं मी जागेवर विकलं म्हणजे 6 लाख रुपयाचे आमचे पहिल्याच वर्षीच उत्पन्नामध्ये पहा मग तुम्ही. आणि मग वर्ष झालं त्याला आता हे 4थं वर्ष मागचं 3रं वर्ष होतं. म्हणजे मागचं पीक पहिलं होतं आमचं हे सेकंड इयर पीक आहे आमचं आता. आणि आता याला पुढच्या वर्षी याला झालं म्हणजे याला 3 वर्ष पूर्ण होतं पुढच्या जानेवारीमध्ये. म्हणजे असं नियोजन आहे टाकलेलं. म्हणजे ही जी तुम्ही बघताय ना याच्यामध्ये त्याला हे नावं दिलेली एल डबल एल म्हणजे लिली, टीपी म्हणजे तोतापुरी, एम म्हणजे आम्रपाली, एल म्हणजे लंगडा, बीडी म्हणजे बदाम, केआरी म्हणजे कोकण रुची, आरटी म्हणजे रत्ना, एस म्हणजे सिंधू, डीएच म्हणजे दशहरी, एचपी म्हणजे हापूस, केआर म्हणजे कोकणचा राजा, केई म्हणजे केंट, आर म्हणजे राजापुरी, टीएम म्हणजे टॉमी असे. मागच्या वर्षी याचं उत्पन्न 450 झाडामध्ये म्हणजे 21 टन आलं. आणि हा 4थ्या वर्षी आणि 5वं वर्ष ह्या वर्षी 36 टन उत्पादन मिळालं. म्हणजे 13,51,000 बाग आम्ही पोळ्याला विकला. आणि त्यावेळेस 7 लाख रुपये त्याच्याकडनं ॲडव्हान्स घेतले. आणि बाकी माल उतरताना आधी पैसे देऊन नंतर बाग तोडायला लागली. बरोबर. नाही व्यापाऱ्याने येऊन जागेवर घेऊन गेलो तो लोकलचा. म्हणजे 3 एकरात 13.5 लाखाचं उत्पन्न मिळणं म्हणजे एकरी 4.5 लाख रुपये. अजून काय घेतं मागच्या वर्षी 5 लाख रुपये. सांगा आता आमचा मुलगा नाही नोकरी लागला काय होणार लहान सांगा काय नुकसान काय होणार. चिकूची पण झाड आहे घरी खाण्यापुरतं. तुम्ही याचं जांभूळ पाहिलं असेल, बहाडोली बघितलं असेल, राय जांभूळ बघितलं असेल, पण हे पांढरं जांभूळ व्हाईट. आणि याचा रेट म्हणजे 400 रुपये किलो आजचा. अच्छा. बहाडोलीचा रेट 300 रुपये किलोचा आहे. आता पुढच्या वर्षी याला जांभूळ येते 3च वर्ष. ही मागच्या वर्षी लावलेलं फळ आहे. म्हणजे एक वेगळं. आणि ही 50 झाडं मी लावली मुद्दाम. हां की वेगळं असं. कारण मॉल्समध्ये आज डायबिटीस खाणाऱ्याला मोठ्या माणसाला जांभूळ खा वाटतं पण तो रस्त्यावरच्या टोपलीतलं घेऊ शकत नाही. उत्पन्न घ्यायचं हे केला प्रयत्न केला तर एक झाड तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत किमान 10,000 रुपये देईल किमान. कारण त्याचं 200 रुपये किलोच्या खाली व्हॅल्युएशन आज पण नाही मार्केटला. तुम्ही आता आमचे श्रीगोंद्याला पाहुणे आहेत कोथिंबीर म्हणून, त्यांचं 1 एकरचा बाग आहे. गेल्या वर्षी त्यांना त्याच्यामध्ये 14 लाख रुपये उत्पन्न मिळालं. बॉक्स पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टेशन आणि काढणी खर्च वाजवता त्यांना एकरी 10 लाख रुपये राहील. आमच्या दुसऱ्या मित्र साहेबराव मंडलिकला गेल्या वर्षी 7 लाख रुपये नुसते बांधावरच्या जांभळीच्या झाडामध्ये राहील. हाच बहाडोलीचा. म्हणजे विचार करा आज माझ्याकडे ही 70 झाडं आहेत आत्ता. म्हणजे इकडनं 22 आहे तिकडनं 50 झाडाची लाईन आहे. म्हणजे बांधावर आपण दुसरं उत्पन्न काय घेतो. लोक म्हणतात की एवढा मोठा रस्ता सुटला तुमचं उत्पन्न घटेल कसं. इकडून जांभळं आहे, इकडून जांभळं आहे, इकडून परत तुम्ही जर हे बघितलं की नारळाची झाडं आहे. वर्षात 300 नारळाची झाडं मला वर्षाला 5 लाख रुपये देणार पुढच्या वर्षीपासून. बरोबर. 5 लाखाचं 2 गड्याचा खर्च भागला आणि 2 महिलांचा खर्च भागला. म्हणजे जे मळ्यातले वास्तव्याला गडी आणि मधूर लेबर आहे त्याचा खर्च पूर्णपणे बांधावरच्या झाडांचा निघणार आहे. मधला नफा तर निवड आहेच. हे 70 झाडाचं किती उत्पन्न होईल? हे 70 झाडं तुम्हाला सांगतो. ही जी 70 झाडं आहेत आजही पर झाड इन ॲव्हरेज आपण 3,000 रुपये धरलं. कारण हे पहिलंच वर्षी पिकाचं राहणार. कारण याचं वय 4 वर्षाचं आहे. म्हणजे आम्हाला मॅक्झिमम ह्या वर्षी त्याचे 2 लाख रुपये जांभळाचे मिळते ह्या 70 झाडापासून. आणि 2 लाख रुपये कुठून येणार आहे. बरोबर. आज कारखान्यात कामगार करणार काम 12-15 हजार 20,000 कामाला नाही. 12-15 हजार इन ॲव्हरेज केलं तर तुमचं 1.5-2 लाखाचं उत्पन्न निघत नाही. पण आमची ती बांधावरची झाडं तुम्हाला 2 लाख रुपये देऊ शकतात. म्हणजे पहिल्याच वर्षी. याचं ज्यावेळेस आकारमान वाढेल त्यावेळेस ह्या एका झाडावर 3 ते 4 कॅरेट माल निघतो. म्हणजे 70-80 किलो माल निघाला तर म्हणजे तुम्हाला ते झाड 2.5-3 हजार झाड पडतं इन ॲव्हरेज कधी पण पडतं. विचार करा. म्हणजे जागेवरचा रेट सांगितला आपण. जर याचं 12 एकर क्षेत्राला आम्ही विदाउट इलेक्ट्रिक मोटरचं पाणी देऊ शकतो. म्हणजे एका शेततळ्यामुळे आमची एवढी मोठी सोय झाली की दिवसा लाईन नसेल तरी आमची गडी दिवसा सायफनचा वापर करतात. रात्री लाईट जे आठवड्यात येईल त्या रात्री आम्ही शेततळ्यात पाणी सोडतो. म्हणजे तो एक फायदा असा झाला आम्हाला लोकांना गाड्यांना रात्रपाळी करण्याची आम्हाला गरज वाटते.
म्हणजे लोकांकडे रात्री गाडी टिकतच नाही. आता हे आता आपण पाहिलं महिन्या 2 महिन्यापासून वाघाचा सगळीकडे बिबट्या लोक रात्र पाळीला जात नाही. पण आम्ही काय केलं की हे सायफनचा वापर दिवसा करायचा, हा रात्री यात पाणी सोडायचं. बरोबर. ज्या दिवशी दिवसा लाईट असेल मोटर असेल त्यावेळेस दिवसा वापरायची, ज्या दिवशी रात्रीची लाईट असेल त्या दिवशी शेततळ्यात पाणी सोडायचं, दिवसा सायफन न वापरायचं. म्हणजे आज 15 एकर क्षेत्र आम्ही निव्वळ सायफन वापरतो. बरोबर. शेततळ्याचा तो फायदा. आणि दुसरी गोष्ट, शेततळ्यामध्ये मासे सोडलेले आहेत. त्या माशाचं काय होतं की त्याचं जे खत तयार होतं तर त्या खताचा पहिला फायदा मी फ्रुटिंगला म्हणजे मोसंबीला सुद्धा पहिलं पाणी फ्लड पाणी देऊन फ्रुटिंगला त्याचा वापर करतो. म्हणजे मागच्या लोकांना 5व्या वर्षी 2 टन सुद्धा माल मोसंबीचा निघत नाही, तिथं आमचा 34 टन माल 36 टन माल यावर्षी निघाला. 4थ्या वर्षी 21 टन माल निघाला. म्हणजे तो एक नॅचरलचा फायदा म्हणून.